नमस्कार, मी पंजाब डक. आज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता 2 दिवसानंतर आणखीन 2च दिवस पाऊस आहे. त्याच्यानंतर 19 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे. पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस मात्र पडतच राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. 21 तारखेपर्यंत 21 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या जिल्ह्यात आणखीन पाऊस राहणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे, परभणी जिल्ह्यामध्ये राहणार आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये राहणार आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे, जालना जिल्ह्यामध्ये राहणार आहे, बीड जिल्ह्यामध्ये राहणार आहे, अहिल्यानगरकडे राहणार आहे, सोलापूरकडे राहणार आहे. ह्या पट्ट्यात मात्र आणखीन 19 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात, आता लय खूप काही मोठं नाही पण दररोज एकदा हजेरी लावून जाणार आहे. या जिल्ह्यात मात्र एकदा हजेरी लावणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस आणखीन 17, 18, 19 3 कोकणपट्टीमध्ये सांगायचं झालं कुडाळपासून ते नाशिकपर्यंत ते पाऊस देखील चालू राहणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील 17, 18, 19 तारखेपर्यंत असाच पाऊस राहील. फक्त थोडंफार उघड होईल पण असा जोर जरा कमी होणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, आणखीन 17, 18 आणखीन 2 दिवस मात्र पाऊस राहणारच आहे. फक्त काय होणार, थोडी उघड भेटणार आहे. म्हणजे एवढं जे पहिला जे जोर होता ते मात्र कमी होणार आहे. आता जे काही जे सुटलेले भाग आहेत जिथं पाणी साचलेलं नाही, समजा ज्यांना त्याला पाणी नाही, आता हे जे परतीचा पाऊस आहे ना, आणखीन हे सप्टेंबरचे आणखीन 10-12 दिवस आणि ऑक्टोबरचे 10 आणखीन 20 दिवस मात्र पावसाचे दिवस राहिलेले. त्याच्यामध्ये तेव्हा जे वंचित भाग आहे त्यांना पडून जाणार. काय झालं की हे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे. तापमान वाढल्यामुळे काय होतं की हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं हे अशी भविष्यामध्ये असं परिस्थिती राहणार. हे करायचं असेल तर झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत या ढगफुटीला, अतिवृष्टीला सामोरे जावं लागणार आहे. तर आपण पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला. नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरकडे देखील झाला, परभणी जिल्ह्यात देखील झाला. त्याच्यानंतर आणखीन आता जे काही राहिलेले, आता याच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात देखील आणखीन ह्या 3 दिवसात एकदा जोराचा पाऊस होईल. नांदेड जिल्ह्यात देखील होईल. परभणी जिल्ह्यात बी काही भागात आता ह्या 3 दिवसामध्ये एकदा पाऊस पडून जाईल. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील एकदा पाऊस पडून जाईल.